नमस्कार मंडळी. आज जीवेशा या संस्थेत वेगवेगळ्या गावातनं शेतकरी आलेले आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्या समोरच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेणार आहोत. त्याच्यावर आम्ही संवाद साधणार आहोत. जीवेशा ही संस्था दोन ह्या गोष्टीवर शेतकऱ्यांची शाश्वत जीवनशैली, नैसर्गिक शेती, नैसर्गिक बांधकाम ह्या विषयावर ते अभ्यास करत आहेत. तर त्या अभ्यासाचा त्यांना काय उपयोग होईल का हे पण आम्ही चर्चेदरम्यान ठरवणार आहोत. मी जीवेशा संस्थेमध्ये व्हॉलेंटिअरिंग करतो. माझं नाव पांडुरंग विष्णू राणे उर्फ मिलिंद. 2005 पासून मी नैसर्गिक शेती आणि निसर्गपूरक जीवनशैली ह्याचा अभ्यास करत होतो. ह्या दरम्यान मी ह्याही शेतकऱ्यांकडे, म्हणजे माझे मामा आहेत, त्यांच्या जाऊन राहिलो आहे. ती शेती त्यांची समजून घेतली आहे, त्यांची जीवनशैली समजून घेतली आहे. हे दुरी आहेत, ह्यांच्याही पिंगोळीला मी जाऊन राहिलो आहे, त्यांची शेती समजून घेतली आहे, त्यांची जीवनशैली समजून घेतलेली आहे. हा माझा मामे भाऊ, ह्यांचा मुलगा, ह्याच्यासोबत पण आम्ही शेतीची कामं केलेली आहेत. आता हे जे शेतकरी आहेत ते आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांना वेळ नाही अध्ययन करायला, अभ्यास करायला वेळ नाही, कारण त्यांची कामं ती सगळी करून, कारण त्यांचा जो त्याच्यावरच अवलंबत्व असल्यामुळे त्यांना ती कामं करण्यात वेळच मिळत नाही, अध्ययन करता येत नाही. तर आता आमची संस्था असं म्हणते की आपण त्यांच्यासाठी जो काही अभ्यास केला आहे तो त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे, त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण ते ज्ञान कुठेही डॉक्युमेंटेड केलेलं नाही, म्हणजे व्हिडिओच्या संदर्भात किंवा लिखित स्वरूपात नाही. आज ही पिढी जी आहे, ही पिढी जर गेली तर ह्यांच्याकडे असलेलं ज्ञान हे आम्हाला मिळणार नाही. तर तोही एक उद्देश आहे की ह्यांच्याकडचं ज्ञान आम्हाला मिळवायचं आहे. म्हणून आम्ही आज त्यांच्याशी संवाद साधण्याचं साठी प्रयोजन केलेलं आहे. मामा, जरा तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी जनार्दन शंकर गावडे, आसोली दोसोली येथील शेतकरी. काय काय शेती करता तुम्ही? आम्ही शेतकरी मी पहिले वयाच्या 15 वर्षापासून जोत धरायला शिकलो. अरे वा. तिथून आज शेती पहिली कशी, आता खत झाले, त्यावेळी कसं होतं, राखोणी शेळकुणा घालायची, तुळायची, त्याच्यानंतर पतारावरती घालायचो, जाळाप करायचो, त्याच्यानंतर त्या तरवाईरवा घालणे किंवा नाशना पेरणे, पावन घालणे असे करायचं. मग 15 वर्षापासून तुम्ही शेतीशी निगडीत झालात, ती कौशल्य सगळी समजून घेतलीत. पण तेव्हा पण तुमच्या ताटातलं जे पदार्थ होते ते तुमच्या शेतातनच येत होते. होय होय. आणि आजही तुमच्या शेतातनच येत आहेत. होय होय. बरोबर ना? अजून आमच्या तांदूळ वगैरे सगळे शेतातनच येत आहेत. आणि तुम्हाला जे आर्थिक उत्पन्न पाहिजे, अधिकचे पैसे पाहिजेत मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे वगैरे, ते तुम्ही आंबा पिकात, आंबा हा व्यवसाय तुम्ही करता. त्या आंबा व्यवसायातनं तुम्ही मुलांचं शिक्षण वगैरे ह्याच्यासाठी त्याच्यातनं करता. त्याच्यात वर्षात भागवतो. व्हेरी गुड, छान. तुमची जरा ओळख करून द्या ना. नमस्कार, मी उत्तम रामचंद्र मिरी, पिंगुळी मिरडेम. मी पिंगुळीचा रहिवासी. मी शेती व्यवसायात आणि दूध व्यवसाय दोन व्यवसाय करतो कायमस्वरूपी. तुमच्याकडे काही कला आहेत, बरोबर ना? तुम्हाला लाकूड चिरकाम वगैरे सगळं छान येतं, बरोबर ना? 11 वर्षा केलं. मग तुम्ही तुमचं घर तुमच्या जिद्दीने शेती आणि ती कला सांभाळून स्वतःचं घर स्वतः बांधलंय तुम्ही. होय, स्वतः बांधला. बरोबर ना? स्वतः बांधला. आणि शेतीमध्ये तुम्ही सगळे जे काही अन्न लागतं तुम्हाला, म्हणजे ताटातलं, ते तुम्ही उत्पादित करता, आजही उत्पादित करताय, बरोबर? आधीपासून करतो. आणि दुधाचा व्यवसाय तुमचा एक आहे. आणि त्या तुमच्या ज्या कौशल्य आहेत गिरणीवर काम करण्याच्या आणि दूध व्यवसाय, ह्याच्यावर तुम्ही मुलांचं शिक्षण वगैरे सगळं केलेलं आहे. वा, छान. विनायक, हे जे, नमस्कार, तुझी ओळख करून देच, पण तुझी ओळख ही फार महत्वाची आहे, कारण ही एक पिढी आहे. आणि तू त्याच्यानंतरच्या पिढीचं, म्हणजे तरुण पिढीचं तू आता हे करतो आहेस. आणि तू शेतीमध्ये आहेस. तर तुझी ओळख, तुझे शिक्षण, शेती आणि तुझ्या मुलांचं काय शिक्षण, म्हणजे काय तू फोकस केलाय त्या मुलांना शिक्षणाचा, अशी सगळी पूर्ण ओळख करून दे. माझं नाव विनोद जनार्दन गावडे. मी शेती आणि आंबा व्यवसाय, नारळ, सुपारी, कोकम अशी
बरीच बरीच पिकं मी काढतो. आणि माझा व्यवसाय म्हणजे जास्त आंबात व्यवसाय मी जास्त भर दिलेली आहे. तसेच माझे मुलं पण सध्या शेती व्यवसायात शेती व्यवसायात आणि शिक्षणाच्या ह्याच्यात आहेत. तुझं मुलांसाठी फोकस काय आहे? त्यांनी शेती व्यवसायातच राहावं की माझं शक्यतो शेती व्यवसायात राहावं असं इच्छा आहे? कारण मी माझं बालपण पण शेती व्यवसायातच Very good, गेलेलं आहे. छान. आता मग तुझं एक प्लस पॉइंट आहे तो हा की मामा म्हणजे तुझे वडील हे आंबापेटी पाठवत होते, हो बरोबर, म्हणजे हो. दलालाला. हो हा, आता तू स्वतः मार्केटिंग करतो असं मी ऐकलंय. हो, स्वतः मार्केटिंग करतो. हे खूप एक चांगलं आहे. ह्या तरुण ह्यांनी स्वतःचं मार्केटिंग स्वतः केलं. हो आता तू उद्या जाऊन तुझा ब्रँड पण एस्टॅब्लिश करावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. हो हो हो. आपण सगळे इथे आलात, आता आपल्याला समोरचे जे संकट आहे किंवा आपल्या पुढच्या पिढीने शेतीमध्ये टिकून राहावं यासाठी आपल्याला काय करता येईल. आता आपण असं म्हणू शकत नाही ना पुढच्या पिढीने शेतीतच राहावं, नुसतं म्हणून कसं चालेल. परिस्थिती पण त्याला पूरक असायला पाहिजे आणि ती पूरक का नाही ते आपण पहिलं त्याचा अभ्यास करूया. तर आज जगासमोर जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे मोठं संकट आहे, सगळ्यात मोठं संकट आहे. कारण आज शेतकऱ्याचे पण कधी पाऊस पडतो, वातावरणात बदल झालेला आहे, त्यामुळे त्यांना फवारण्या वगैरे जास्त घ्याव्या लागतात. हे सगळ्यात मोठं सृष्टीसमोरचं संकट आहे, नुसत्या मानवाच्या समोरचं नाही, सृष्टीसमोरचं संकट आहे. त्यामुळे आता असंही म्हणतात की हापूस आंबा कधी आणखी काही वर्षांनी त्याचं ते थंडी त्या प्रमाणात मिळत नाही, मोहर येत नाही, मग तो पण हापूस आंबा कमी प्रमाणात होईल आणि तो परवडणार नाही पिकवणं. मग ही जी सगळी संकट आहेत ती सृष्टीसमोरची संकट आहेत. आता हे संकट आपल्याकडे का आलं, आपल्यावर का हे झालं. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी आपण शेती आधारित जीवनशैली जगत होतो. तुम्ही काही प्रमाणात, तुम्ही आता 80% शेती आधारितच जगताय, पण पूर्ण कुटुंब तुमचं म्हटलं तर मला वाटतं 50% लोक आज शहराकडे गेलेली आहेत आणि त्यांचं जीवनशैली बदलली आहे. आणि कारण त्यांची शेती आधारित नसल्यामुळे जीवनशैली बदललेली आहे. आणि ती जी जीवनशैली त्यांची बदलली शहरीकरणाची आणि शहरी अपेक्षा ज्या आपल्या वाढल्या ते कुठेतरी कारणीभूत आहे जागतिक तापमान वाढ होण्यासाठी. तर बेसिकली माझी गरज काय किंवा मानवाची गरज काय किंवा सृष्टीची गरज काय, तर मला शुद्ध हवा हवी, मला पाणी हवं, शुद्ध पाणी हवं, शुद्ध अन्न हवं, तसंच आल्हाददायक वातावरण हवं आणि सकारात्मक ऊर्जा हवी. तर हे मला निसर्गातनं प्राप्त होणार. मग निसर्गाची तशी रचना असायला हवी. आता आपण जरा दोन्ही बुजुर्ग मंडळींची चर्चा करूया. मामा, तुम्ही कितव्या वर्षी म्हणालात शेतीकडे आलात? 15व्या वर्षी तुम्ही शेतीकडे आलात. तर मला सांगा, तुम्ही जेव्हा 15 वर्षाचे होतात त्यावेळेला तुम्हाला शुद्ध हवा, पाणी, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, आल्हाददायक वातावरण, सकारात्मक ऊर्जा मिळत होती. ती जी तुम्ही अनुभवलंय 15व्या वर्षीचं वातावरण आणि आजच्या वातावरणात फरक पडलाय की नाही? पडला. नक्की. आता ह्या पडण्याच्या तुम्हाला काय वाटतं कारण आहेत? हे जो फरक पडला ते पडण्याची कारण तुम्हाला काय वाटतायत? आता वातावरण आता मे महिन्यात पाऊस पडला. बरोबर ना, म्हणजे तो मे महिन्यात पाऊस पडला, तो जागतिक तापमान वाढ, नुकसान झालं की बरोबर. पण त्याच्यात आपण कारणीभूत आहोत का? आता बघा, तुम्ही जेव्हा 15 वर्षाचे होतात, वडिलांनी तुम्हाला शेती शिकवली, त्यावेळेला तुम्ही खतं वापरत होता का? नाही, खत नाही सांगितलं गेलं. आता खताची बादली मेरेवर आणि नंतर म्हणजे काय झालं, ही जी काही आपण आता जी खतं वापरतो, रासायनिक खतं वापरतो, ते कुठेतरी रासायनिक खत कुठल्या तरी कारखान्यात बनतं, ते तुमच्यापर्यंत येतं. मग त्या ह्याच्यात जो कार्बन रिलीज होतो हवेत, तो ह्या जागतिक तापमान वाढायला कारणीभूत आहे. जर आपण परत आपल्या शेतीच्या आणि आपल्या गरजा गावातनं पुऱ्या केल्या तर काही प्रमाणात हे कमी होईल. ते कसं करायचं ते आपण नंतर बघू, पण हे एक कारण आहे की आपली बदललेली जीवनशैलीमध्ये काय आलं की तुम्ही पहिली शेती करत होतात ते गावात असलेल्या संसाधनामधनं, आणि आता शेती करताय ते बाहेरनं आणता.
हो. ह्याच्यात खूप बदल झालेत. तुम्ही काय मुद्दामून करत नाहीये, ती नाही. परिस्थितीमुळे करतात. पण आपल्याला जर हे रोखायचं असेल आणि तुमच्या नातवाला त्याच्या पुढच्या पिढीला शुद्ध हवा शुद्ध पाणी द्यायचं असेल तर हे बदल करणं गरजेचं आहे. बरोबर. आता बघा, मला सांगा, तुमचे जे पूर्वी जे आंबा उत्पादन तुम्ही करत होते, तुमचे वडील तर आंबा उत्पादक पहिल्यापासून आहेत, हो. तिथे त्यांची अपेक्षा आंबा विकून पैसे कमवणं की त्यांचा आंबा खाल्ल्यानंतर कोणतरी वा म्हटल्यानंतर त्यांना असं आणखी मास चढल्यासारखं व्हायचं. हो. म्हणजे प्रतिष्ठा होती पूर्वी, हो. ती मी पिकवलेलं अन्न खाऊन कोण माझी शाबासकी करतो ती प्रतिष्ठा होती. आज माझ्याकडे किती पैसा आहे ही प्रतिष्ठा झाली. बरोबर. प्रतिष्ठेची व्याख्या बदलली. अरे माझ्या पेटीतलं आंबो, म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव शंकर शेठ, मग शंकर शेठचं आंबो, अरे कोण नाव करायची हिंमत नाही त्याचं नाव ठेवण्याची, बरोबर. ही प्रतिष्ठा होती. हो. बरोबर ना? डोळे झाकून खायचा, म्हणजे अशी ते होता. आता काय झालं, ते काही नाही. नाही. तर त्याच्यामुळे पैशाच्या आहारी जाऊन असं झालं. आता हे का झालं, तर हे होण्याचं कारण तुम्ही जे काही आंबा उत्पादित करीत होतात हो. तो गर्दी आणि दर्दी ग्राहकापर्यंत तुम्ही पोहोचवू शकला नाही. नाही. काही अडचणीमुळे तुम्ही पोहोचवू नाही शकला. तुम्ही गर्दीत गेलात. हो. आता गर्दीत काय चांगला माल खराब माल काय फरक पडत नाही, नाही. तो गर्दीत गेला. बरोबर. आता मामांनी आपल्याला सांगितलं बालपणात त्यांचे वडिलांचा एक ब्रँड होता. हो. बरोबर ना? त्यांना काही परिस्थितीमुळे तो ब्रँड टिकवता आला नाही, कारण तेवढं आपल्याकडे आधुनिक संसाधनं नव्हती. बरोबर. मोबाईल नव्हता किंवा काय नव्हतं. हो. त्या रोड नव्हता पहिला, म्हणजे तिथून ते कुठे मार्केटिंग करणार आणि काय करणार. आता तू स्वतःचं मार्केटिंग स्वतः करतोयस. हो. म्हणजे तू हळूहळू गर्दीकडनं दर्दीकडे जातोयस. बरोबर. मग आता त्या दर्दींना तू आता तू केमिकल वापरतोयस. हो. बरोबर. मग तू केमिकल वापरत असेल तेव्हा तुला 10 रुपये मिळत असतील असं आपण अंदाज धरू. मग जर तू नैसर्गिक कडे गेलास तर तुला 50 रुपये मिळू शकतात. हो. नक्की. म्हणजे मग आता तुला दर्दीकडे जायचंय. हो. मग जर आपण दर्दीकडे गेलो तर आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि मग आपल्याला शेतीत परवडू नाही म्हणत मी, शेती आपल्याला भरपूर समृद्धी देऊ शकते. हो. बरोबर. आता तू जर नैसर्गिक आंबा पिकवलास, तर नैसर्गिक आंबा उत्पादित करण्यासाठी ज्या निसर्गाच्या व्यवस्था आहेत त्या तुला विकसित कराव्या लागतील. ऑटोमॅटिकली सृष्टीची सेवा होणार, अन्न सगळ्या विकसित होणार. म्हणजे आज वारी आहे, विठ्ठलाची आज वारी आहे. मग खऱ्या अर्थाने विठ्ठलाची भक्ती होणार. कारण सूक्ष्म जीवांपासून पक्षी बिक्षी सगळे तुझ्या बागेत, कारण तिथे केमिकल नाही. आणि ते कुठेतरी तुझा आंबा उत्पादित करण्यासाठी कारणीभूत ठरणार. आणि हे जर तू डॉक्युमेंटेड केलंस आणि हे जर तू बऱ्यापैकी त्याचं सगळं नोंदी वगैरे केल्यास आणि GI टॅग मिळवला किंवा आणि काही सर्टिफिकेट मिळालं ऑर्गॅनिकचं, तू जगभरात तुझा आंबा पाठवू शकतो. तर त्यामुळे तुझं आणखी दर्दी जितक्या चांगल्या दर्द्यांकडे पोचशील तेवढं तुझं उत्पन्न वाढणार. पण त्याच्यासाठी तुला मनुष्यबळ विकसित करायला लागणार. तू आता म्हणतोय की तुझी मुलं शेतीतच राहावी अशी तुझी इच्छा आहे, मग त्यांना तुला विकसित करावं लागणार. आता कौशल्य विकसित, आंबा कसा उत्पादित करायचा आहे तुझ्याकडे आहे कौशल्य, ते तर तू द्यायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर हे जे आता तू मार्केटिंग तू स्वतः चालू केलंस, मग आता मार्केटिंगसाठी काय काय आणखी गोष्टी लागतील. ISO सर्टिफिकेट घ्यावं लागेल किंवा आणि काय सर्टिफिकेट, त्याच्यातलं ज्ञान त्यांना जर झालं तर ते तुला मदत करतील. आता तुला समजा 50 रुपये मिळत आहेत, त्याचे 100 रुपये मिळाले तर 50 रुपयाचं योगदान त्यांचं झालं. म्हणजे ते कुठेतरी जाऊन नोकरी करून पैसे कमवणार, त्यापेक्षा तुझा व्यवसाय सक्षम करण्यासाठी त्यांनी आपलं ज्ञान वापरलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता बघा की आमचे पूर्वज नैसर्गिक शेतीच करत होते काय, पण त्या नैसर्गिक शेतीमधली म्हणजे मामाने 15व्या वर्षापासून किंवा तुम्ही 15व्या वर्षापासून सुरू केली, त्यावेळेला जी परिसंस्था होती ना, गावाची परिसंस्था एक होती ना, ती परिसंस्था चांगली होती. त्यामुळे आपल्याला उत्पादन मिळत होतं. आपण हळूहळू जास्त उत्पादन मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण ती व्यवस्था बिघडवली, त्या अन्न साखळ्या नष्ट केल्या आणि आपल्याला आता उत्पादन मिळालं पण त्याची गुणवत्ता घसरली आणि ते ग्रहण केल्यामुळे जो कोण ते अन्न खातोय त्याला रोगराई झाली. त्यामुळे सगळीच व्यवस्था
सामाजिक व्यवस्था सगळी बिघडली. बरोबर. मग आता नैसर्गिक शेती आणि निसर्गपूरक जीवनशैली आपल्याला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. आता ही नैसर्गिक शेती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या सगळ्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. आणि त्या एकट्या शेतकऱ्याचं काम नाही. तुम्ही आंबा बागायतदारात किंवा तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही तुम्हाला मिळालेला उत्पन्नाचा वाटा त्याच्यात टाकलात तर तुम्ही ते गाडच पुढे नेऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या दररोजच्या ह्याच्यातले पैसे कुठेतरी अडकून पडणार, सगळं चक्र बिघडणार. अशा विचित्र अवस्थेत आपला शेतकरी सापडलेला आहे. तर आम्ही काय म्हणतो की जर आपण नैसर्गिक शेती करायला जर शेतकऱ्यांना आपल्याला प्रवृत्त करायचं असेल तर संपूर्ण गावाचा सर्वे केला की बाबा शेतकरी काय काय पिकं घेतो, त्याची जमीन किती आहे, त्याच्याकडे कुठली कुठली झाडं आहेत, असा सगळा सर्वे माझ्याकडे आला. आणि सगळे शेतकरी म्हणजे समजा आता विनोदनी म्हटलं की माझ्या गावाला मी शाश्वत करणार, मग संपूर्ण गावाचा जर विनोदनी सर्वे केला आणि कुठल्या शेतकऱ्याची काय क्षमता आहे. आता त्यात शेतकरी म्हणजे इथे राहतात तेवढे नाही, तर मुंबईत कोण आहेत, पुण्यात कोण आहेत, कोल्हापुरात कोण आहेत, अमेरिकेत कोण आहेत, जर्मनला कोण आहेत. कारण त्यांचा आपल्याला उपयोग मार्केटिंगसाठी होईल किंवा आपल्याला काही संसाधन लागणार त्याच्यासाठी होईल किंवा आपल्याला काही फंड लागेल, जो फंड अवेलेबल आहे. आपण फंड म्हणजे उसने दे असला कारभार करणार नाही. जो माझा अधिकार आहे तो मला दे. आता काय काय आहे त्याच्यात फंड, तर कार्बन क्रेडिट नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की जागतिक तापमान वाढ आपल्याला सगळ्यांनाच कळते की झालेलं आहे. मग ज्या इंडस्ट्रीमुळे जागतिक तापमान वाढ झालेला आहे त्या इंडस्ट्रीला त्याचा कर भरावा लागतो की तुमच्यामुळे सगळं वातावरण खराब होतंय, तर तुम्ही एवढ्या गाडीवर एवढा टॅक्स भरला पाहिजे. ते त्यांना मग ते काय करतात, जर तुम्हाला एवढा कर भरायचा नसेल तर तुम्ही इतर शेतकरी जे कार्बन रिसायकल करतात तर त्या शेतकऱ्यांकडनं तुम्ही कार्बन क्रेडिट घ्या. म्हणजे एक झाड किती कार्बन खातं वर्षभर, मग त्या हिशोबातनं जागतिक हिशोब आहे. मग त्या हिशोबातनं त्यांना ते पैसे शेतकऱ्याला द्यावे लागतात. आता ते एका शेतकऱ्याशी व्यवहार करू शकत नाही, कारण 1 एकर 2 एकरचा हिशोब होत नाही, खूप तो मोठी एरिया पाहिजे. मग पूर्ण गाव आला ना तर ते करणं सोपं होतं. मग त्याच्यासाठी विनोदने आता उद्या जबाबदारी घेतली तर कार्बन क्रेडिट म्हणजे काय ते तो आपल्या मुलांना शिक्षण घ्यायला लावेल, मग एक संस्था उभी करेल पूर्ण गावाची मिळून. मग ते डील करतील कार्बन क्रेडिटवर, बरोबर ना. मग ती अमाऊंट नगण्य आहे, खूप मोठी नाहीये. पण कार्बन क्रेडिटची तुम्ही व्यवस्था विकसित केली म्हणजे तुम्ही नैसर्गिक शेती करता हे प्रूव्ह होणार आहे, त्याचं ऑडिटिंग होणार आहे, बरोबर. आता तुम्ही नैसर्गिक शेती करताय, ह्याच कंपन्यांना CSR फंड म्हणजे समाजाची जबाबदारी म्हणून 2% त्यांना त्यांच्या नफ्यातनं द्यावे लागतात, जे लोक समाजासाठी चांगलं काम करतात, बरोबर ना. जर तुम्ही नैसर्गिक शेती केली म्हणजे काय केलं, तुम्ही कार्बन रिसायकल केलात तर जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल रोखण्यासाठी कुठेतरी तुम्ही प्रयत्न करतात. मग तो त्यांचा जो CSR फंड आहे तो तुम्हाला तळ बांधायचा आहे, मोठं डेअरी करायची आहे, तुम्हाला गोबर गॅस टँक बनवायची आहे मोठी पुऱ्या गावाची, ज्याच्यानी तुम्हाला सगळ्यांचं इंधन होईल, गाड्यांचं इंधन, तुम्हाला सोलार पॅनल बसवायचे आहेत, इलेक्ट्रिसिटी गावची. मग तो जो पैसा लागेल किंवा जंगल उभं करायचंय, मग त्याच्यासाठी जे गावातली माणसं आली तर तू काय म्हणणार, विनोद तुझी समाजसेवा ठेव बाजूला, तू माका मजुरी किती देते ती बोल, बरोबर ना. मग त्याच्या मजुरीची जरी त्याला रक्कम दिली तर तू येणार, विनोद त्याच्याकडनं करून घेईल, देशी झाडं लावेल. मग ह्या सगळ्यासाठी पैसा उपलब्ध आहे, CSR फंड मधनं मिळतो तो. पण ते पूर्ण गाव एकत्र येऊन CSR फंडच्या माध्यमातून तो पैसा उपलब्ध केला आणि ती कामं केली आणि त्याच कंपन्यांना कार्बन क्रेडिट दिलं. तुम्ही पैसा दिलात, आता काय होतंय, CSR फंड ते देऊन मोकळे होतात. पण तुम्ही आम्हाला CSR फंड का द्यायचं, की आम्ही तुम्हाला कार्बन क्रेडिट पण देणार. मग हे औद्योगिक क्षेत्र आणि शेतकरी ह्यांच्यात एक नातं निर्माण होईल, एक चांगलं नातं निर्माण होईल. आता मला सांगा की संघर्ष हा जर विषय आपण घेतला तर तुम्ही ज्याच्याशी व्यवहार करता त्याच्याशी संघर्ष करता का, नाही करत ना. मग असा जर संघर्ष आपल्याला ह्याच्या व्यवहारातनं आणि त्याच्यातनं खूप चांगलं घडणार आहे,
संघर्ष मिटवला तर तो कुठेतरी तो औद्योगिक क्षेत्र आहे ते मुंबईत असेल, पुण्यात असेल, आणि तुमचाच माणूस ते काम करत असेल, तर त्याला पण ते वा आमच्यामुळे आमच्या फॅक्टरीला आणि त्यांनी आमच्या गावाला एवढी मदत केली, कुठेतरी आत्मीयता जागृत होईल आणि सगळेजण निसर्गाची सेवा, तो पण त्याच्यात सामील झाला की नाही. तुम्हाला ते करण्यासाठी फंड दिला, तोही सामील झाला निसर्ग संवर्धनात. हे निसर्ग संवर्धन जे आता झाडं लावा झाडं जगवाचं जे निसर्ग संवर्धन आहे त्याची अकाउंटेबिलिटी, म्हणजे कोण काय करतं ह्याचं काही पत्ता नाहीये. दरवर्षी झाडं लावली जातात, किती जगली काय माहित नाही, कारण त्याचे बेनिफिशियरी ते नसतात. झाडं लावायला येणारी वेगळी माणसं, हौशे खातर ते झाडं लावायला येतात, पैसे देणारा वेगळा, ते फोटो काढले झाडं लावली विषय संपला, सरकारने झाडं लावली संपला. इथे काय होणार, विनोदला त्यांनी दिले तर विनोदला त्यांना कार्बन क्रेडिट द्यायचंय, त्यामुळे विनोदला त्यांना दर महिन्याचे दर वर्षाचे फोटो दाखवायला लागणार, मेल तर परत लावायला लागणार, अकाउंटेबिलिटी येते. आणि परत विनोद काय म्हणतो, विनोदला पैसे मिळतात हे महत्वाचं नाहीच आहे. विनोद म्हणतो माझ्यासाठी हे सगळं करतायत, माझी नैसर्गिक शेती झाल्यानंतर माझ्या आंब्याचा भाव चांगला मिळणार आहे, त्याला बेनिफिट आहेत खूप, त्याच्याबरोबरच्या शेतकऱ्यांना बेनिफिट भरपूर आहेत. मग ते लोक आपल्या बेनिफिटसाठी एकत्र येऊन मेहनत करणार. मग ऑटोमॅटिकली आपण निसर्ग संवर्धन करणार आहोत, पण कसे, एकत्र येऊन एकोपा वाढणार. आपल्यातले काही छोटे मोठे काय असतील ते आपण नाही ते मध्ये आणणार, कारण माझ्या पुढच्या पिढीचा मला भवितव्याचा विचार करायचा आहे ना. आणि हे गावातली लोक एकत्र येऊन करू शकतात. अशा गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातनं मदत करणारी लोक आहेत, तंत्रज्ञान आहे काय, तर हे मदत घेऊन आपण जर नैसर्गिक शेती आणि निसर्गपूरक जीवनशैली विकसित केली संपूर्ण गावाची, मग पूर्ण गावात शुद्ध हवा मिळणार, पाणी मिळणार, शुद्ध अन्न मिळणार, तसंच आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा. आता आल्हाददायक वातावरण हे जंगल बिंगल निर्माण केलं की ऑटोमॅटिकली आल्हाददायक वातावरण निर्माण होणार. पक्षी किलबिलतायत, काय वडाची झाडं आहेत, वटसावित्रीसाठी वडाची झाडं आहेत, तर त्याच्यामुळे जे ऑक्सिजन निर्माण होणार, वेगवेगळी देशी वृक्ष लावणार. आणि जंगलात तुम्ही जर लावलीत तर ती माकडं बिकडं खाली येणार नाही शेतात, त्यांचं अन्न तिकडेच झालं, जंगलतोड झाल्यामुळे ती खाली उतरतायत. मग ते सगळं झालं, मला ती पण पाहिजेत ना, कारण त्या निसर्ग अन्न साखळीचे ते घटक आहेत. फक्त प्रॉब्लेम आहे त्यांनी माझ्या शेतात येऊ नये, त्यांनी माझ्या शेतात येऊ नये, मग त्याच्यात जेवणाचं ताट तयार राहिलं पाहिजे ना. आम्ही त्याचं जेवणाचं ताट संपवून टाकलं आणि सांगतो तो माझ्या शेतात येतोय, हा प्रॉब्लेम झालाय ना, मग तोच मिटवला पाहिजे. मग हे सगळं जर आपण गावासाठी केलं, म्हणजे आमच्या गावातली जी सृष्टी आहे त्याची जी गरज आहे ती आम्ही सामायिकरित्या जर परिपूर्ण केली नैसर्गिक शेती आणि निसर्गपूरक जीवनशैलीमधनं, तर मला विनोद तू सांग की आता ग्राम केंद्रीय चक्रीय अर्थव्यवस्था विकसित करणे हे झालं की ह्याच्यावर. आता बघ तू, गुरुपौर्णिमा आहे, नागपंचमी आहे, नारळी पौर्णिमा आहे, गोपाळकाला आहे, हरतालका आहे, गणेश चतुर्थी आहे, ऋषी पंचमी आहे, श्राद्ध आहे, घटस्थापना आहे, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली, भाऊबीज, मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, धुलीवंदन, गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया आणि वटपौर्णिमा. ह्या सगळे सण जे आहेत ते निसर्गाशी आणि मानवाशी. वटपौर्णिमा त्या स्त्रियांशी निगडीत आहे, भाऊबीज मानवाशी निगडीत आहे. तर मानवाच्या रिलेशनसाठी जे चांगले रिलेशन होणार त्यातनं पण सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे ना. मग ही सगळी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे सण व्यवस्था. ग्रामीण जीवनशैलीवरच आहेत ना ह्या सण व्यवस्था. पण आता आपण काय करतोय, आता तुम्ही मला सांगा, तुमचा गणपती आहे, गणपतीला सगळेजण येतात, सगळे येतात, बाकीच्या सणांना येतात का? मग आता जर तू ही पूर्ण गाव जर आम्ही केला आणि त्यांना म्हटलं तुम्ही कुठेतरी पैसे खर्च करता ना, तुम्ही हे सण शहरात साजरे करू नका, गावी या, तुमची आम्ही उठबोस करतो, त्याचे पैसे द्या, पर्यटन, पण तुम्हाला जो आनंद पाहिजे ना तो नक्की मिळणार. आता ह्याच्यात होणार काय, ते जेव्हा शहरात सण साजरे करणार नाही, प्रदूषण झिरो. ते सण साजरे करून प्रदूषण करतात. वडाचा फणस होय, सगळे फणसाचे ट्रक, आणि मग ते सगळी घाण, वडाच्या फांद्या, गणपतीला थर्माकॉल काय डेकोरेशनची वाट. बरोबर, म्हणजे जे निसर्गपूरक आमच्या ऋषीमुनींनी, ऋषीपंचमी आम्ही साजरी करतो, पण ऋषींनी निर्माण केलेली व्यवस्था आम्ही संपवतोय.
कंदमुळं खातो, हे ऋषीमुनींची आठवण म्हणून, आदर म्हणून ते 12 महिने कंदमुळं खात होते. बरोबर, आम्ही ती आठवण म्हणून त्यांची आदर करतोय ना. पण तो त्यांनी जे निर्माण केलंय ना, जे निसर्गपूरक आहे, ते आपण आधुनिकतेने करूया ना. तुम्हाला शहरात राहायचंय, तुम्हाला शहरात आवडतं, राहा. सणांना गावी यायचं, तुमची राहण्याची पिण्याची सगळी सोय करूया. काय सगळ्यांनी मिळून सण साजरे करूया. रिलेशन चांगले झाले, काय मतभेद असतील ते निवळून गेले. बरोबर, हे शहरात सण साजरे करून जा प्रदूषण करता तर थांबला. आता ते जेव्हा शहरात सण साजरे करतात, त्याच्यासाठी जो पैसा खर्च करतात, तो जातो कुठे? तो चायनापर्यंत जातो. बरोबर बरोबर. मग आता जर तू गावकेंद्री, तुझ्या गावातली सगळी माणसं जर गावात आली आणि त्यांनी सण गावात साजरे केले, तर पैसा कुठे येणार? गावातच राहणार. बरोबर, आता गावात आले, अरे तुझे काय ते पैसे देते, माका आंब्याची पेटी पाठव, म्हणजे तुझं मार्केटिंग पण होताला. आणि तो मग म्हणणार, अरे आपला सेंद्रिय, मी तुका मदत करतोय, मी मार्केटिंग करतोय इथं. म्हणजे त्याला शहरात राहून अर्थांजन करण्याचं एक कारण मिळणार. ह्याच लोकांनी उद्या आंबे विकले, त्याका 10,000 रुपये जरी मिळाले तरी नोकरी सांभाळून झाले, ते का अर्थांजन झालं. मग तो म्हणत कुळता, आता कुठल्या गोष्टीला डिमांड नाही, कुळताच्या पेटीपासून सगळ्याला डिमांड आहे. मग गावातलं त्यांनी शहरात विकलं, शहरातल्यांना गॅरंटी. मग तो पुढे सांगतोय, अरे छान होती रे कुळताची पेटी, छान होते रे आंबे, बघायला येता का? तुम्हाला कसे आंबे पिकतात, कसे काजू पिकतात, कशी कुळताची पेटी बनते, कशी शेती केली जाते, आमच्या गावी चला, सगळी सोय आहे. मी यायला पाहिजे असं नाही, आमची माणसं तुमची सोय करणार. कृषी पर्यटन तुझा झाला, त्याचं मार्केटिंग झालं. हे ग्राम केंद्रित जर आपण केलं, चक्रीय अर्थव्यवस्था, चक्रीय ह्याच्याकडनं त्याच्याकडनं गोल गोल, पण ते गावापुरतं ना. म्हणजे आज काय झालंय, माझ्या गावातली 50% लोक, 50 पेक्षा जास्त, मी 50% म्हणतोय, बाहेर गेलेत. बरोबर, ते सगळे जण आता बाहेर आहेत, ठीक आहे बाबा, काय. पण तुम्ही जर इथे आलात सण साजरे करायला, तुम्ही जर तुमच्या ओळखीच्या लोकांना इथे पाठवलं कृषी पर्यटनाला, आला ना पैसा गावात. पैसा कमी नाही आहे भारताकडे, तो आपल्याकडे, आपल्या देशाकडे. आपले नियोजन चुकतंय. तो पैसा आपल्यासाठी वापरला जात नाहीये, तो आपण उगाच इतर राष्ट्रांकडे पाठवतोय. मला एक्सपोर्ट करण्याची पण गरज नाही, माझ्याकडे पण माझे मोठी मोठी लोकांचे पैसे खर्च करणार आहेत. मग त्यांना ह्या पद्धतीने आपण आणू शकतो का? आता हे जेव्हा त्यांना आणू, हे जेव्हा आपण त्यांना इथे आणण्यापर्यंत आपण आलो. आता मामा मला सांगा, कुठलाही एक घेऊया आपण, गणपती घेऊया. सगळ्यात मोठे सगळे येतात ना गणपती. तुम्ही लहानपणी गणपती साजरा करत होतात, गणपती उत्सव हा साजरा करत होतात, आणि आता गणपती उत्सव साजरा केला जातो, ह्यात फरक आहे ना? मला सांगा, तुम्ही 15 वर्षाचे होतात, त्यावेळेच्या गणपती उत्सवाबद्दल सांगा. म्हणजे गणपतीची मूर्ती कोण तयार करत होता? गणपती वगैरे करीत मातीतात, पण त्यावेळी बत्ती वगैरे, कवट्याचा तेल किंवा तिळाचं तेल, लाईट वगैरे काय नाही होती, असं होतं. आणि हे आता हे काय झालं, आता तोरणा बिरणा, लाईटिंग, आता हे खूप हे झालं. आपण कोकणात राहतो, बरोबर ना? कोकणात राहतो आणि गणपती जवळजवळ पावसानंतर येतो. तुम्ही कवटीचं तेल म्हणाला, कवटीच्या तेलाच्या धुरानी जे काही किडी असतील त्या आदरतेने आली, सगळं पुढे करून गणपती लोक बघित, त्यामुळे सगळं छान व्हायचं वातावरण. आता ती मूर्ती आहे ना, ती कोण घडवत होतं? ती मूर्ती कोण घडवत होतं? ते आमचे नारायणाच्या देवळाकडले देवळी म्हणून होते, ते मूर्ती बनवत. बरोबर. मग त्याला लागणारी माती कुठून आणायची? माती ते गावातच होती. बरोबर. त्याला लागणारे रंग बिंग ते ह्या काढीत. आम्ही आता त्यावेळी की ना, ह्या वळद रंगवची असली तर कवट्यात ह्याचा तो डोडकीने तो पालो किंवा ते वळातले दगड, लाल अगदे असे जमा करून ते ह्या करायचं. बरोबर ना? आता लक्षात घ्या, ह्याला म्हणतात नैसर्गिक रंग. आता नैसर्गिक रंगाने निर्माण केलेली वस्तू, नैसर्गिक रंगाने निर्माण केलेली वस्तू ही बाजारपेठेत खूप महाग आहे. खूप आहे. म्हणजे काय झालं की ते तंत्रज्ञान आमच्याकडे होतं, आम्ही वापरायचं बंद केल्यामुळे आम्ही गमावून बसलेलो आहोत. म्हणजे ती तंत्रज्ञान परत आपल्याला विकसित करावी लागतील.
आता मी तुम्ही म्हणालात की ते मूर्ती बनवत होते, बरोबर. आता ती मूर्ती बनवत होते, आता जेव्हा ते मूर्ती घडवत होते तर त्याच्यासाठी ज्याला आवड आहे, मला पण मूर्ती बनवायची आवड आहे, तर मी त्यांच्याकडे शिकायला जात होतो, हो. बरोबर. आता त्या मूर्ती घडवणारा आणि शिकणारा यांच्यात गुरु शिष्याचं नातं होतं. हो. मग त्याला त्या कलेचा आपोआप ज्ञान मिळत होतं, तो शिकत होता. म्हणजे गुरुकुल पद्धत, आता जी गुरुकुल पद्धत म्हणून एस्टॅब्लिश होते, ती आमच्या गावात प्रत्येक ठिकाणी होती. सुताराकडे होती, सगळ्याकडे होती, प्रत्येकाला कला होती. गुरुकुल पद्धत. हो. आता त्यात शिकलेला विद्यार्थी हा खूप चांगला समृद्ध व्हायचा, हो. बरोबर. आज काय झालं, आज आता गणपती तुम्ही मूर्ती आणता, तिथे जो पेंटिंग करायला जातो, हो. तो आवड आहे म्हणून जातो की पैसे मिळतात म्हणून जातो? आवड. आता आज आता पैशाच्या मागे. त्यामुळे काय झालं, ती जी आपण जे गणपती आपलं एकदम भावना आहेत ना, श्रद्धा आहेत ना, मग तिथे पहिलं काय होतं, तो कलेचा दैवत. हातीम बनवत तेव्हा, आता आयटीबीटी झाले. मग त्याच्यात म्हणजे हो. त्याच्यात काय झालं, पैशाचा अंतर्भाव झाल्यामुळे कलेने मार खाल्ला, कला मरत गेली. इव्हन गणपतीला भिंत रंगवायचे, हो. बरोबर ना, प्रत्येक काही खोतकूर मुलं रंगवायचे, मग तिथे कलाकार निर्माण होत होते ना. होय तर. म्हणजे तुमची जी जीवनशैली होती 15 वर्षाची होतात तेव्हा, हो. तेव्हा कलेला वाव होता. आता पैशाला वाव आहे. पैसा ज्या वेळेला कलेला वाव असतो, कलेमध्ये प्रेम आहे, हो. कलेमध्ये आपुलकी आहे, कलेमध्ये श्रद्धा आहे, बरोबर. बरोबर ना. पैशात काही नाही. कला. मग ही जी काही एकच घेतलं मी उदाहरण, तर ह्याच्यामुळे आपण दुरावले गेलो. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही साधे आहात, सिंपल आहात, पण तुमच्याकडे कला आहे ना. मग तुमच्याकडे कला आहे तर तोच आदर होता. कलाकाराला पैसेवाल्यापेक्षा आदर होता पूर्वी. पैसेवाला पण आदर देत होता, बरोबर. आता मी पैशाने सगळं विकत घेऊ शकतो. ही जी भावना झाली, ह्या भावनेने काय चुकीचं केलं माहितीये, स्पर्धा निर्माण झाली. ह्याच्याकडे एक गाडी आहे तर माझ्याकडे 2 गाड्या असल्या पाहिजे. मग ते मुलांकडे पण तीच स्पर्धा झाली. मुलांचा दृष्टिकोन तो पण तोच झाला. आणि हे निसर्ग बिसर्ग हे काय नथिंग, हे काय, अरे चांगलं भजन मंडळ आणतोय मी, बरी सुपारी देतोय, मोठी सुपारी देतोय. पण हे सण कशासाठी केले? सण केले आम्हाला एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी केले ना सण, बरोबर ना. तुमची भजनं बिजनं त्यावेळेची बसवून वगैरे, आणि त्यावेळेला जे भजन होतं किंवा काय होतं, आपली कामं सांभाळून करत होते ना. कामात काही हे नाही आधुनिकतेत, कारण त्याच्यातलं जी कला वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण पुनर्जीवित केल्या काय, आणि मग बाहेरचे पर्यटक, मग फॉरेनचे पर्यटक येऊ दे, माझ्याकडे फॉरेनचे पर्यटक, ही आमची जीवनशैली आहे. आमची कला काय, आम्हाला जे स्कूल ऑफ आर्ट नको, आमच्या प्रत्येक गावात एक जे स्कूल ऑफ आर्ट आहे. आमची दृष्टीच कलात्मक आहे. आमच्याकडचा पेंटर काय कुठे शिकून येत नाही, आपोआप तो तयार होतो. हे जे आपल्या ऋषीमुनींनी हे जे सण तयार केले आहे, ह्यातनं कलाकार निर्माण करण्यासाठी केलं. म्हणजे फुगडी घालून नृत्यकला, चित्रकला, स्थापत्यकला, घर बांधून स्थापत्यकला, अशा वेगवेगळ्या कला ह्याच्यातनं त्यांनी कलाकार निर्माण करण्यासाठी याचं नियोजन केलेलं आहे. आपण आता ह्या माध्यमातून जर कलाकार निर्माण केले आणि मग त्याला पुढे आवड झाली की बाबा मला फिल्म मध्ये जायचं आहे किंवा आणि काय, तर त्याचा हे, पण बेस हा जर झाला, हा बेस न करता तो जर तो गेला तर त्याची शाश्वतता कमी होईल आणि तो आपलीशी नाळ तुटेल. त्याची नाळ तुटता नाही, तो तिथे ती अटॅच असला पाहिजे. तर आपल्याला कलाकार आपल्या गावातच, आपल्या व्यवस्थापनेतच तयार करायला लागतील, असं आपण नियोजन केलं पाहिजे. तर मला वाटतं मी बऱ्यापैकी ग्रामकेंद्रीय चक्रीय अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ह्याचा आपण आता चर्चा केलेली आहे. मला कोणालाही ह्या विषयात करायचं असेल तर आमची संस्था आपल्याला सहकार्य करेल. तर आपण इतका वेळ काढून मला भेटायला आलात, संस्थेला भेटलात, आपल्या विचाराची देवाणघेवाण केलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार. नमस्कार.